Welcome all of you. In this video we will see one topic from second chapter, that is elements of a requirement model. Elements of requirement model. Requirements for a computer based system can be seen in many different ways. Some software people argue that it's worth using a number of different modes of representation, while others believe that it's best to select one mode of रिप्रेझेंटेशन. तुम्हाला जेव्हा एखाद्या कम्प्युटर बेस सिस्टीमच्या रिक्वायरमेंट्स मॉडेल करायचे असतात किंवा रिप्रेझेंट करायचे असतात तेव्हा तुम्हाला डिफरंट टूल्स यूज करायचे असतात. ओके, किंवा डिफरंट टूल्स म्हणजे रिप्रेझेंटेशन्स. ओके, मग त्याच्यासाठी एक UML नावाचं टूल आहे. UMLचा लॉंग फॉर्म काय आहे? युनिफाईड मॉडेलिंग लँग्वेज. तर या लँग्वेजने काही टूल्स प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा काही डायग्रॅम्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या डायग्रॅम्स आपण कशासाठी यूज करतो? जे तुमचे रिक्वायरमेंट्स आहेत त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी. मग त्याच्यात एक यूज केस डायग्राम असेल, ॲक्टिव्हिटी डायग्राम असेल, देन क्लास डायग्राम असेल. ओके, अशा भरपूर साऱ्या डायग्राम्स आपल्याला पाहायच्या आहेत. तर पहिल्यांदा आपण त्या रिक्वायरमेंट्स मॉडेल जे ड्रॉ करणार आहे, ह्या ज्या डायग्राम्स आहेत ते कशाचे पार्ट्स आहेत? तुमच्या रिक्वायरमेंट्स मॉडेलच्या. ओके, तर रिक्वायरमेंट्स मॉडेलमध्ये ज्या ज्या डायग्राम्स पाहायच्यात त्याच्या आधी त्याचे मेन इलेमेंट्स कोणते आहेत ते आपण पाहूया. ओके, काही एक्सपर्ट्सचं म्हणणं असं आहे की बाबा भरपूर रिप्रेझेंटेशन्स यूज करण्यापेक्षा कोणतं तरी एक बेस्ट टूल यूज करणं काय आहे? बेस्ट आहे. ओके, कारण की तुमच्या UML ज्या डायग्राम्स आहेत त्या भरपूर सारे रिप्रेझेंटेशन प्रोव्हाइड करतात. ओके, म्हणजे भरपूर वेज प्रोव्हाइड करतात फॉर रिप्रेझेंटिंग अ रिक्वायरमेंट्स. द स्पेसिफिक एलिमेंट्स ऑफ द रिक्वायरमेंट्स मॉडेल आर डेडिकेटेड टू द ॲनालिसिस मॉडेलिंग मेथड दॅट इज टू बी यूज्ड. आता फर्स्ट वन कोणता एलिमेंट आहे बघा? सिनारिओ बेस्ड एलिमेंट्स. 4 टाईप्सचे एलिमेंट्स आहेत रिक्वायरमेंट्स मॉडेलला. सिनारिओ बेस्ड एलिमेंट्स, देन क्लास बेस्ड एलिमेंट्स, देन बिहेवियर बेस्ड एलिमेंट्स अँड फ्लो बेस्ड एलिमेंट्स. फर्स्ट वन इज सिनारिओ बेस्ड एलिमेंट्स. तर या सिनारिओ बेस्ड एलिमेंट्समध्ये कोणत्या 2 डायग्राम्स आहेत हे लक्षात ठेवायचं? यूज केस डायग्राम आणि ॲक्टिव्हिटी डायग्राम. ओके, तर ह्या सिनारिओ बेस्ड एलिमेंट्सचा यूज काय असतो ॲक्च्युली? की तुम्हाला युजर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमच्या सिस्टीमला काय करायचं? रिप्रेझेंट करायचे. ओके, म्हणजे तुमच्या सिस्टीमचं आणि युजरचं काय काय इंटरॅक्शन असणार आहे ते तुम्हाला स्टेप वाईज या डायग्राम थ्रू तुम्ही काय करू शकता? एक्सप्लेन करू शकता किंवा रिप्रेझेंट करू शकता. युझिंग अ सिनारिओ बेस्ड अप्रोच अ सिस्टीम इज डिस्क्राइब फ्रॉम युजर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. फॉर एक्झाम्पल, बेसिक यूज केसेस अँड देअर करस्पॉन्डिंग यूज केस डायग्राम्स इव्हॉल्व इंटू मोर इलॅबोरेटेड टेम्पलेट बेस्ड यूज केसेस. पहिल्यांदा काय केलं जातं? यूज केस डिफाईन केल्या जातात. ओके, यूज केस म्हणजेच काय की कोणत्या कोणत्या ॲक्शन्स परफॉर्म करायचं आहे इन द सिस्टीम. तुमची सिस्टीम चालू केल्यानंतर ना तुमचं सॉफ्टवेअर सुरू झाल्यावर कुठपासून तर कुठपर्यंत तुमचे ऑपरेशन्स परफॉर्म होणार आहेत. ओके, कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायच्यात युजरला किंवा कोणत्या कोणत्या इंटरॅक्शन्स आहेत विथ सिस्टीम आणि युजर. ओके, फिगर UML ॲक्टिव्हिटी डायग्राम फॉर इलिसेटिंग रिक्वायरमेंट्स अँड रिप्रेझेंटिंग देम. पुढे तुम्हाला आता 2 डायग्राम्स दाखवलेले आहे बघा. मी काय सांगितलं एवढं लक्षात ठेवायचं की सिनारिओ बेस्ड एलिमेंट्समध्ये कोणत्या डायग्राम्स येतात? तुमचे यूज केस डायग्राम आणि ॲक्टिव्हिटी डायग्राम. ओके, तर इथे आता यूज केस डायग्राम दाखवलेली बघा. UML यूज केस डायग्राम फॉर इलिसेटिंग द हे लॉग इन सिस्टीमसाठी आहे. सो UML डायग्राम फॉर लॉग इन सिस्टीम, ऑनलाइन शॉपिंग सिस्टीम. ओके, सो इथे बघा यूज केस डायग्राम दाखवली. कोणती सिस्टीम आहे? तुमचं सॉफ्टवेअर आहे एक कशासाठी? ऑनलाईन शॉपिंग सिस्टीमचं. ओके, त्याला मला काय करायचं आहे की माझा कस्टमर आणि जे काय माझी सिस्टीम आहे त्याचे काय काय इंटरॅक्शन्स होणार आहेत किंवा तो कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहे. ओके, तर यूज केस डायग्राम्समध्ये कोणते कोणते सिम्बॉल्स यूज केले जातात हे आपण नंतर पण प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहे. ही डायग्राम आपल्याला एखादा UML टूल यूज करून ड्रॉ करायची आहे. ओके, त्याला UML टूल भरपूर असतात. एक लुसिड चार्ट आहे, देन रॅशनल रोज आहे, देन UML डिझाईन टूल आहे. ओके, असे भरपूर टूल्स अवेलेबल आहेत. तर त्याच्यापैकी एक टूल आपल्याला यूज करून एक प्रॅक्टिकल करायचं आहे आणि ह्या डिझाईन डायग्राम्स काय करायचे? ड्रॉ करायचे आहेत. आता यूज केस डायग्रामसाठीचे नोटेशन्स काय बघा. आता हे जे ॲक्टरचं साईन दाखवलेलं आहे ह्याला काय म्हणायचं? ॲक्टर म्हणायचं. ओके, ॲक्टर म्हणजे कोण असणार आहे? कोणती पण लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग रिलेटेड टू आवर सिस्टीम किंवा इंटरॅक्टेड विथ आवर सिस्टीम.
ओके, म्हणजे ॲक्टर म्हणजे की जो सिस्टीम काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करतोय तुमच्या सिस्टीममध्ये. तर आता इथे काय काय दाखवले बघा, ॲक्टर्स कोण कोण आहेत. इथे कस्टमर आहे, देन तुमचं सर्व्हिस ऑथेंटिकेशनचा पर्पजसाठी जी सिस्टीम आहे ती आहे. नंतर ना आयडेंटिटी प्रोव्हायडर, तुमचा आयडेंटिटी प्रोव्हाइड करणारा जो आहे तो एक ॲक्टर म्हटले. त्यासाठी एखादं मॉड्यूल असेल बाबा, ओके, तर ते एक आयडेंटिटी प्रोव्हायडर आहे. देन क्रेडिट पेमेंट सर्व्हिस, जे आपण ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर ना जे पेमेंटचे जे हे हँडल्स केले जातात त्याच्यासाठी एक ॲक्टर आहे. आणि एक पायपलचं हे कशासाठी आहे तुमचं, ह्याच्यासाठीच, ओके, पेमेंटच्या इश्यूसाठी. ओके, तर हे सगळे तुमचे हे ॲक्टर्स आहेत. नंतर ही जी बाउंड्री दाखवलेली आहे, ही जी काही बाउंड्री आहे त्याला काय म्हणायचं, सिस्टीम बाउंड्री. ओके, आता ह्या पूर्ण ह्या बाउंड्रीमध्ये किंवा ह्या बॉक्समध्ये जे पण काही ॲक्टिव्हिटीज येतील त्या कोणत्या असणार आहे तुमच्या ॲक्टिव्हिटीज, सिस्टीमच्या इंटरनल ॲक्टिव्हिटीज असणार आहे. ओके, आणि काही ॲक्टिव्हिटीज काय असतात की बाबा एक्सटर्नल सिस्टीम थ्रू तुमच्या इंटरनल सिस्टीमकडं हे केले जातात किंवा इंटरनल सिस्टीमशी इंटरॅक्शन्स असतात. ओके, तर ते काय दाखवायचे, ह्या आउट ऑफ बाउंड्री दाखवायचे. ओके, तर आता हे जे ओव्हल शेप आहेत, हॉरिझॉन्टल ओव्हल शेप, ह्याच्यामध्ये काय दाखवता तुम्ही, सिनारिओज किंवा यूज केसेस म्हणायचे त्याला. ओके, यूज केसेस म्हणजे इथे काय असतात, ॲक्टिव्हिटीज, म्हणजे ज्या काय ॲक्टिव्हिटीज किंवा काय काय आपल्याला परफॉर्म करायच्यात ॲक्शन्स त्या ह्यामध्ये येणार आहेत. ओके, आणि हे जे ॲरोज किंवा ह्या ज्या लाईन्स आहेत ते कनेक्शनसाठी आहेत. ओके, आणि हे जे डॉटेड लाईन्स आहेत ते कशासाठी तुमच्या, आता इथे सपोज आपण बघू की कस्टमर काय करतो, आयटम्स डिफरंट एखादी ऑनलाईन शॉपिंगची वेबसाईट ओपन करतो आणि इथे आयटम्स बघतो, डिफरंट आयटम्स तो व्ह्यू करतो. ओके, सो ॲक्टिव्हिटी काय घेतली, व्ह्यू आयटम्स. ओके, पण आता ही ॲक्टिव्हिटी काय नंतर ना मेक परचेस. आता सिस्टीम मेक परचेस कधी करेल, जेव्हा तो काय करेल, व्ह्यू आयटम्स करेल. म्हणजे मेक परचेस ही जी ॲक्शन आहे ही टेक्स प्लेस होण्यासाठी किंवा ही त्याला परफॉर्म करण्यासाठी मेन गोष्ट काय की त्याला व्ह्यू आयटम्स हे काय केले पाहिजे, ॲक्शन परफॉर्म केली पाहिजे. ओके, म्हणजेच काय की इन्क्लूड हे डिरेक्टिव्ह काय दाखवतं की तुमच्या मेक परचेस या ॲक्शन परफॉर्म करण्यासाठी तुमची व्ह्यू आयटम ही हे काय कंपल्सरी आहे किंवा मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे इन्क्लूड हे जे डिरेक्टिव्ह आहे ते काय दाखवतं, कंपल्सरी पार्ट. ओके, कंपल्सरी ॲक्शन कोणती परफॉर्म करायची आहे ती. ओके, म्हणजे मला व्ह्यू आयटम्स केल्याशिवाय ही जी माझी ॲक्शन आहे ती काय आहे, इनकम्प्लीट आहे. सो त्याच्यामुळे काय दाखवायचं, जी ॲक्शन कंपल्सरी आहे त्याच्याकडे ॲरो दाखवायचा आणि तिथे काय लिहायचं, इन्क्लूड. ओके, ह्या डबल अँग्युलर ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहिणार आहे, इन्क्लूड. आणि जर ऑप्शनल ॲक्टिव्हिटी असेल तर तिथे एक्सक्लूड लिहितात. ओके, एक्सक्लूड, आणि ॲरो फक्त वेगळ्या डायरेक्शनला असतो. ओके, देन आता इथे लॉग इन वगैरे हे तुमच्या ऑनलाईन सिस्टीमची ही एक यूज केस डायग्राम झाली. ओके, आपण यूज केस डायग्राम सेपरेटली पाहणार आहे, पण हे कशाच्या अंडर येते, सिनारिओ बेस्ड डायग्रामच्या अंडर, सिनारिओ बेस्ड इलेमेंट्स ऑफ कोणता तुमचा रिक्वायरमेंट मॉडेल. ओके, हे ह्याच्या अंडर येते, हे सध्या लक्षात ठेवा. देन UML ॲक्टिव्हिटी डायग्राम फॉर इलिसाइटिंग द रिक्वायरमेंट्स. UML म्हणजे काय, युनिफाईड मॉडेलिंग लँग्वेज. ओके, तर आता ही एक ॲक्टिव्हिटी डायग्राम आहे. ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय की युजर सिनारिओज आणि सिस्टीम सिनारिओज तुम्हाला ॲक्टिव्हिटीज थ्रू काय करायचे, एक्सप्लेन करायचे ॲक्टिव्हिटी डायग्राम थ्रू. आता ॲक्टिव्हिटी डायग्राममध्ये हा जो सॉलिड ब्लॅक कलरचा जो राऊंड आहे फिल केलेला तो काय इंडिकेट करतो, स्टार्ट सिम्बॉल इंडिकेट करतो. हे जे नॉर्मली ॲक्टिव्हिटी डायग्राम आहे ते तुमचे सीमध्ये जे आपण फ्लोचार्ट ड्रॉ करतो. ओके, फ्लोचार्ट टाईप आहे याचं सगळं. ओके, वर्किंग. नंतर ना हा जो सॉलिड ब्लॅकने फिल केलेला हे आणि त्याला एक बाउंड्रीचा सर्कल, त्यात हा जो सिम्बॉल आहे तो स्टॉप इंडिकेट करतो. ओके, म्हणजे स्टॉप प्रोसेस इंडिकेट करतो. नंतर ना तुमची जी ही रेक्टँग्युलर सर्क्युलर रेक्टँगल आहे हा जो आहे तो ॲक्टिव्हिटीज डिनोट करतो. तर हा जो डायमंड सिम्बॉल आहे तो डिसिजन मेकिंग इंडिकेट करतो, सेम ॲज फ्लो चार्ट. नंतर न हे जे ॲरोज आहेत ते कनेक्टर आहेत. ओके, नंतर आता ह्याच्यात ॲक्टिव्हिटी डायग्राममध्ये दोन असे आडवे बार्स असतात. ओके, हॉरिझॉन्टल बार्स. जर त्याला इनपुट एक असेल आणि आउटपुट जर दोन असेल तर त्याला काय म्हणायचं, फोर्क बार. ओके, इनपुट सिंगल आणि आउटपुट मल्टिपल तर त्याला काय म्हणायचं, फोर्क बार.
आणि ज्या बारला हॉरिझॉन्टल बारला हे डबल असेल किंवा मल्टिपल असेल, इनपुट काय आहे मल्टिपल आहे आणि आउटपुट सिंगल आहे, त्याला काय म्हणायचं जॉईंट बार. ओके, जॉईंट बार आणि हा फोर्क बार. ओके, तर आता इलिसाइटिंग द रिक्वायरमेंट्स म्हणजे रिक्वायरमेंट्स इलिसाइटेशन करताना तुमच्या कोणत्या कोणत्या प्रोसेस होतात ते इथे फक्त ह्या डायग्राममध्ये काय केलेले आहे एक्सप्लेन केलेले किंवा स्टेप वाईज दिलेले. आता फर्स्ट वन बघा, काय करायचं आपल्याला इलिसाइट रिक्वायरमेंट्स म्हणजे इलिसिट रिक्वायरमेंट्स हे याचं मेन पर्पज आहे. ओके, नंतर ना इलिसाइट रिक्वायरमेंट्स करताना फर्स्ट स्टेप काय आहे कंडक्ट मीटिंग्स कंडक्ट केले जातात. ओके, नंतर मेक लिस्ट ऑफ फंक्शन्स अँड क्लासेस, कोणते कोणते फंक्शन्स अचीव्ह करायचे त्याची लिस्ट बनवली जाते. नंतरची ॲक्टिव्हिटी काय आहे मेक अ लिस्ट ऑफ कन्स्टंट्स एटसेट्रा, म्हणजे काय जे तुमचे रूल्स रेग्युलेशन पॉलिसीज आहेत कन्स्टंट्स आहेत रूल्स आणि प्रोटोकॉल्स त्याची लिस्ट बनवली जाते. ओके, त्याच्यानंतर जर तुम्हाला फॉर्मल प्रायोरिटायझेशन करायचं असेल रिक्वायरमेंट्स, आता तुमच्याकडे रिक्वायरमेंट्सची आणि फंक्शन्सची लिस्ट आहे, त्याला प्रायोरिटाईज करायचं म्हणजे त्याला प्रायोरिटी असाइन करायच्यात. ओके, जर ते फॉर्मली करायचे की इनफॉर्मली करायचे त्याच्यासाठी काय दिलं इथे बघा डिसिजन बॉक्स दिलाय, येस ऑर नो. फॉर्मल करायचं असेल येस, नसेल करायचं तर नो. येस करायचं असेल तर काय करायचं यूज QFD टू प्रायोरिटाईज रिक्वायरमेंट्स. तुमचं क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट हे असतं की बाबा जर फॉर्मली प्रायोरिटाईज करायचं असेल तर तुम्हाला कस्टमरचं पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमच्या रिक्वायरमेंट्सचं काय केलं जातं प्रायोरिटायझेशन केलं जातं. म्हणजेच काय कस्टमरच्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचा रँक द्यायचा आहे बाबा कशाला रिक्वायरमेंट्सला. तर फॉर्मली करायचं असेल तर तुम्ही कोणतं पर्पज यूज करणार आहे किंवा मॅनर यूज करणार आहे QFD टू प्रायोरिटाईज रिक्वायरमेंट्स. और जर फॉर्मल प्रायोरिटायझेशन नसेल करायचं तर काय करायचं इनफॉर्मली प्रायोरिटाईज रिक्वायरमेंट्स. तुम्हाला काय करायचं इनफॉर्मल रिक्वायरमेंट्सला प्रायोरिटाईज करायचं. ओके, हे झाले डिसिजन मेकिंग. नंतर हे दोन्ही पण कंबाईन करून मग ह्या स्टेप नंतर कोणतं आहे क्रिएट अ यूज केसेस. एकदा की तुमचं रिक्वायरमेंट्सचं प्रायोरिटायझेशन झालं की त्याच्या यूज केसेस क्रिएट करायचे. यूज केसेस म्हणजे ॲक्टिव्हिटीज ठरवायच्या. ओके, नंतर यूज केसेस रेडी झाल्या एकदा की नंतर ना काय करायचे मग तुम्हाला ड्रॉ यूज केस डायग्राम ड्रॉ करायची. यूज केस डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला पॅरलली काय करायचं इथे बघा पॅरलल हे दाखवते की यूज केस डायग्राम ड्रॉ करता तुम्हाला कोणते कोणते हे करायचेत डिफाईन ॲक्टर्स डिफाईन करायचेत. राईट सिनारिओ म्हणजेच काय की यूज केसेस ठरवायच्यात. ओके, सिनारिओ कोणते कोणते असणार ते ठरवायचे. नंतर ना कम्प्लीट द टेम्पलेट. हे पॅरलल फ्लो दाखवते बघा इथे ह्या डायग्राममध्ये. हा काय पॅरलल फ्लो. तुम्हाला यूज केस डायग्राम ड्रॉ करायची आहे पण ड्रॉ करताना तुम्हाला काय काय करायला लागेल की ॲक्टर्स कोणते कोणते ते डिफाईन करायचे, सिनारिओ राईट करायचे आणि टेम्पलेट कंप्लीट करायचं म्हणजे डायग्राम कंप्लीट करायची आहे. सो ही होती हे ॲक्टिव्हिटी डायग्राम. नेक्स्ट इलेमेंट्स ऑफ रिक्वायरमेंट्स मॉडेलमध्ये सेकंड पॉईंट क्लास बेस्ड इलेमेंट्स, अ कलेक्शन ऑफ थिंग्स दॅट हॅव सिमिलर ॲट्रिब्यूट्स अँड कॉमन बिहेवियर्स दॅट इज ऑब्जेक्ट्स आर कॅटेगराइज्ड इनटू द क्लासेस. सिमिलर क्लास बेस्ड एलिमेंट्स म्हणजे थोडक्यात काय की तुमचे जे क्लासेस असतात ॲनालिसिस केल्यानंतर न रिक्वायरमेंट्सच्या जे काय तुमच्या सिमिलर गोष्टी एका सिंगल युनिटमध्ये तुम्ही पुट करता. ओके, तर आणि त्याला काय नाव देता क्लास एखादं. ओके, तर त्या क्लासला रिप्रेझेंट करण्यासाठी क्लास डायग्राम्स असतात तुमच्या UML ह्याच्यामध्ये. ओके, द कलेक्शन ऑफ थिंग्स दॅट हॅव सिमिलर ॲट्रिब्यूट्स अँड कॉमन बिहेवियर्स. अशा गोष्टींचं कलेक्शन केलं जाते की ज्याला कॉमन ज्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बिहेवियर्स काय आहेत कॉमन आहेत. ओके, तर ते त्या ऑब्जेक्ट्सचं एका सिंगल युनिटमध्ये काय केलं जातं तुमच्या कलेक्शन केलं जातं त्यालाच काय म्हणायचं सिंगल युनिटचं क्लास म्हणायचं. आणि त्या क्लासचं रिप्रेझेंटेशन क्लास डायग्राममध्ये कसं करायचं ते आपण पाहणार आहे. तर सेकंड इलिमेंट कोणता आहे तुमचा क्लास बेस्ड इलिमेंट्स. तर क्लास बेस्ड इलिमेंट्समध्ये कोणती डायग्राम यूज करतात क्लास बेस्ड डायग्राम किंवा क्लास डायग्राम. ओके, फॉर एक्झाम्पल UML the class diagram can be used to depict a sensor class for the say function node. हां, आता एक मिनटं फॉर एक्झाम्पल इथे डायरेक्ट डायग्राम पाहूया आपण. इथे बघा क्लास डायग्राम एखादा कोणता पण क्लास असेल. आता सपोज तुम्हाला ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन तुमच्याकडे जर तुम्ही CPP मध्ये पाहिलेत की क्लासमध्ये काय काय असतात तुम्ही डिफरंट व्हेरिएबल्स डिक्लेअर करता त्याचे काय असतात ते मेंबर्स असतात आणि मेंबर फंक्शन्स असतात. ओके, तसंच सेम त्या क्लासचं नाव इथे काय फॉर एक्झाम्पल दिले सेन्सर नावाचा क्लास आहे. ओके, आणि त्याला एवढ्या ॲट्रिब्यूट्स आहेत. ओके, आणि हे काय आहेत त्याचे फंक्शन्स. तर लक्षात ठेवायचं क्लास डायग्राममध्ये कोणताही क्लास डिफाईन करताना असा
व्हर्टिकल एक रेक्टँगल यूज करतात आणि त्याच्यात 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला असतो तो. फर्स्ट वन असतं क्लासचं नेम, नंतर त्याच्या ॲट्रिब्यूट्स किंवा तुम्ही म्हणाल त्याला व्हेरिएबल्स, आणि इथे काय असतात फंक्शन्स, म्हणजे कोणते कोणते फंक्शन्स त्याला अप्लाय करायचे. हे ॲट्रिब्यूट्स काय काय दिले, नेम ऑफ सेन्सर, टाईप ऑफ सेन्सर, लोकेशन ऑफ सेन्सर, एरिया, कॅरेक्टरिस्टिक्स, हे काय झाले त्याचे ॲट्रिब्यूट्स ऑफ अ क्लास. आणि हे काय त्याच्यावर ह्या ॲट्रिब्यूट्सवर आपल्याला काय करायचे, फंक्शन अप्लाय करायचे. ओके, काही पर्टिक्युलर फंक्शन काय करायचे असतील, परफॉर्म करायचे असतील. ओके, तर त्याच्यासाठी हे फंक्शन्स थर्ड याच्यामध्ये. तर आयडेंटिफाय, एनेबल, डिसेबल आणि रिकॉन्फिगरेट. तर एखादा सिंगल क्लास, आता इथे क्लास डायग्राममध्ये डिफरंट क्लासमध्ये काय असणार आहे, रिलेशन असणार, तर त्या मोठ्या डायग्राम्स असतात, पण सिंगल क्लासचं रिप्रेझेंटेशन कसं असतं ते इथे फक्त दाखवलेलं आहे. तर आपण क्लास डायग्रामचं ॲक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहे, सगळे सिम्बॉल्स वगैरे. ओके, तर क्लास बेस्ड रिप्रेझेंटेशनमध्ये तुमची कोणती डायग्राम येते, क्लास डायग्राम. आता बिहेवियरल एलिमेंट्स. इफेक्ट ऑफ बिहेवियर ऑफ computer based system can be seen on design that is chosen and implementation approach that is applied. Modeling elements that depict behavior must be provided by requirements model. Method for representing behavior of system by depicting its states and events that cause system to change state is a state diagram. आता बिहेवियरल इलेमेंट्समध्ये कोणत्या डायग्राम्स येतात हे लक्षात ठेवायचं की स्टेट डायग्राम. स्टेट डायग्राम काय सांगतात की तुमच्या सिस्टीमची स्टेट कशी कशी चेंज होते. ओके, ते सिक्वेन्शियली रिप्रेझेंट केलं जातं बाय युझिंग स्टेट डायग्राम. अ स्टेट इज अन एक्सटर्नली ऑब्झर्वेबल मोड ऑफ द बिहेवियर. म्हणजेच ॲक्च्युअल स्टेट म्हणजे काय, सपोज मी म्हटलं की माझी सिस्टीम आता ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आहे, तर आपण त्याने काय करत असतो, इन शॉर्ट बिहेवियर, सिस्टीमचं बिहेवियर आत्ता काय सांगते. ओके, ते काय करत असतो, मेजर करत असतो. इन ॲडिशन स्टेट डायग्राम इंडिकेट्स ॲक्शन्स टेकन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ अ पर्टिक्युलर इव्हेंट. तुमचे पर्टिक्युलर इव्हेंट कसे ऑकर होत आहेत, ओव्हरऑल तुमचं बिहेवियर किंवा ओव्हरऑल ऑपरेशनल सिस्टीममध्ये, ते पण कोण सांगतं, तुमचं स्टेट डायग्राम सांगते. ओके, त्याला म्हणायचं बिहेवियरल इलेमेंट्स. ओके, नंतर फ्लो ओरिएंटेड इलिमेंट्स. फ्लो ओरिएंटेड इलिमेंट्स म्हणजेच काय असतील, नेमवरून सांगतोय की बाबा तुमचा ॲक्च्युअल डेटा फ्लो कसा आहे तुमच्या सिस्टीममध्ये, इनपुट काय भेटतंय, ओके, कुठून कुठे इन्फॉर्मेशन फ्लो होते, आउटपुट काय भेटते. ओके, ते जे इलिमेंट्स आहेत त्याला काय म्हणायचं, फ्लो ओरिएंटेड इलिमेंट्स. त्याच्यात फ्लो डायग्राम्स येतात. ओके, ॲज इट फ्लोज थ्रू अ कम्प्युटर बेस्ड सिस्टीम, इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफॉर्म. System accepts input, applies function to transform it and produces output in the various forms. तुमची सिस्टीम कोणती पण कम्प्युटर बेस्ड सिस्टीम्स असेल तर त्याचं नॉर्मली बिहेवियर कसं असतं किंवा फ्लो कसा असतो की तो इनपुट ॲक्सेप्ट करतो, काहीतरी ऑपरेशन्स त्याच्यावर परफॉर्म करतो किंवा फंक्शन्स करतो, आणि त्याला आउटपुट, त्याच्यावरून काय होणार आहे, एक आउटपुट प्रोड्यूस होणार आहे. इनपुट मे बी द कंट्रोल सिग्नल ट्रान्समिटेड बाय transducer, a series of numbers typed by human operator, a packet of information transmitted on a network link, or a voluminous data फाईल रिट्राईव्ह फ्रॉम अ सेकंडरी स्टोरेज. आता इनपुट काय काय असू शकतं, तुमचं जर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असेल काही, तर तो काय असेल, कंट्रोल सिग्नल असेल एखादा ट्रान्ड्युसर थ्रू आलेला. नंतर जर कम्प्युटर सिस्टीम म्हणजे तुम्ही जर कीबोर्ड थ्रू इनपुट देत आहे, तर काही टाईप केलेलं मटेरियल असेल बाय ह्युमन, किंवा मग तुमचं नेटवर्क थ्रू आलेलं एखादं पॅकेट असेल, त्या पॅकेटमध्ये एखादा डेटा असेल. ओके, ते झाले इनपुट. नंतर त्या इनपुटला ट्रान्सफॉर्म करायला, ट्रान्सफॉर्म मे कॉम्प्रोमाइज अ सिंगल लॉजिकल कंपॅरिझन ऑर अ कॉम्प्लेक्स न्यूमरिकल अल्गोरिदम. आता ह्या डेटावर तुमचं काही जे पर्टिक्युलर ऑपरेशन असेल ते परफॉर्म होणार आहे ॲज पर रिक्वायरमेंट, त्याला काय म्हणणार तुम्ही, ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आणि नंतर ते जे ऑपरेशन परफॉर्म होणार आहे त्याच्यावरून तो काय होणार आहे, आउटपुट प्रोड्यूस होणार आहे. ओके, आउटपुट प्रोड्यूस 200 पेज रिपोर्ट और मे लाइट अ सिंगल LED. इन इफेक्ट वी कॅन क्रिएट अ फ्लो मॉडेल फॉर एनी कम्प्युटर बेस्ड सिस्टीम रिगार्डलेस ऑफ साईज अँड कॉम्प्लेक्सिटी. अशा पद्धतीने मग आउटपुट काय असेल, तुमचं डेटा असेल, एकतर डेटा भरपूर मोठा डेटा असेल काहीतरी आउटपुट. ओके, किंवा मग इलेक्ट्रॉनिक बेस्ड सिस्टीम असेल तर आपण काय म्हणू शकतो की सपोज हार्डवेअर बेस्ड असेल तर आपण काय म्हणू शकतो, एखादा LED ग्लो झाला तर आपण काय म्हणतो की पॉझिटिव्ह आउटपुट आलं. ओके, तर त्या टाईपचा असेल. असा जो डायग्रामचा किंवा इनपुट आउटपुटचा फ्लो आहे तो शो करण्यासाठी कोणते इलिमेंट्स यूज केले जातात रिक्वायरमेंट मॉडेलमध्ये, फ्लो ओरिएंटेड इलिमेंट्स. ओके, त्याला म्हणायचं फ्लो ओरिएंटेड इलिमेंट्स. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं, रिक्वायरमेंट्स मॉडेलचे इलिमेंट्स पाहिले, 4 इलिमेंट्स पाहिले. ओके,
आणि ह्याच्यात ज्या डायग्राम्स पाहिल्यात आपल्याला त्या प्रॅक्टिकलमध्ये इन डिटेल पाहिजे आणि कशा ड्रॉ करायच्यात बाय युझिंग एनी टूल, UML टूल, ते पण आपण पाहणार आहोत. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट इन दिस व्हिडिओ यू कॅन कॉल मी और मेसेज मी.